आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने साबुदाणा बटाटा चकली पाहूया। नमस्कार मैत्रिणींनो, आजची आपली ही चकली तुम्ही पाहू शकता किती छान झालेली आहे। मस्त अशी गोल करकरीत आणि तळूनही अगदी मस्त पांढरी शुभ्र ही चकली दिसत असते। दुप्पट तिप्पट फुलणारी अगदी खुसखुशीत वयस्कर मंडळी सुद्धा अगदी सहज खाऊ शकतील अशी ही चकली। चकली टाकताना कुठेही चकली अजिबात तुटत नाही आणि थोड्याशा वेगळ्या आणि नवीन पद्धतीने ही चकली मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आता साबुदाणा चकली आहे, आपल्याला सकाळी साबुदाणा चकली ही बनवायची आहे। तर आदल्या दिवशी रात्री हा साबुदाणा घेतलेला आहे मी अर्धा किलो। घेतलेला साबुदाणा आधी निवडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर भिजत घालायचा आहे। यामध्ये पाणी घालते आणि अशा प्रकारे अलगद हलवून साबुदाणा आपल्याला धुवून घ्यायचा आहे। आता यातलं पाणी हे काढून घेते। यामध्ये अजिबात हे पाणी आता नाही, सगळं पाणी काढून घेतलं। त्यानंतर कळकळीत असं पाणी केलेलं आहे या पातेल्यामध्ये आणि उकळतं पाणी या साबुदाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। पाणी टाकताना मोजायची काही गरज नाही, असं अंदाजानेच टाकू शकता। फक्त उकळतं असं कळकळीतच पाणी टाकायचं आहे। पाण्यामध्ये साबुदाणा हा मिक्स करून घेते। आता पाण्याचा अंदाजही मी तुम्हाला दाखवते। हा पोहे खाण्याचा चमचा असा बुडालेला आहे। साबुदाण्याच्या वरती साधारण 2 इंच पाणी येईल एवढं पाणी टाकलं, झाकण ठेवते आणि रात्रभर हा साबुदाणा आपल्याला असाच भिजून घ्यायचा आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला चकली करायची आहे, म्हणून अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटे घेतले। बटाटे आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। धूळ माती वगैरे चिटकलेली असते ना, त्यानंतर हे धुतलेले बटाटे कुकरमध्ये टाकायचे आहे। अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटे हे जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे। सगळे बटाटे कुकरमध्ये टाकले। आता बटाटे शिजण्यासाठी पाणी टाकते, साधारण ग्लासने 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकायचं आहे। कुकरचं झाकण लावते। आता हा कुकर गॅसवरती ठेवते। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवरती 4 शिट्या काढून घेते। तर मैत्रिणींनो, 4 शिट्या काढून घेतल्या आणि गॅस बंद केलेला आहे। आता बटाटे दाखवते मी तुम्हाला कशा प्रकारे शिजलेस। तर वाफ ही पूर्ण निघालेली आहे कुकरची। कुकर हा उघडून दाखवते। मस्त अगदी छान असा स्मूथ झालेला आहे बटाटा, मस्त शिजलेला आहे। त्यानंतर साबुदाणाही दाखवते। जवळूनही तुम्ही पाहू शकता, मस्त असं साबुदाणा हा फुलून आलेला आहे, तुम्ही पाहू शकतात। आणि खूप असा मऊ हा साबुदाणा भिजला गेलेला आहे, लगेचच चुरा होत आहे अशा प्रकारचा हा साबुदाणा भिजलेला आहे। यामध्ये आपण कडकडीत उकळतं पाणी घातलेलं होतं, त्यामुळेच मस्त असा हा साबुदाणा फुलून येतो। मिक्स करून घेते। तोपर्यंत बटाटे सुद्धा गार झालेले आहे। आता हे जे बटाटे आहे आपल्याला सोलून घ्यायचे आहे, म्हणजेच बटाट्याची साल ही काढून घ्यायची आहे। तर चकलीसाठी अजिबात बटाटा हा कडक राहू द्यायचा नाही, तर असा छान स्मूथ बटाटा हा शिजवून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे सगळ्या बटाट्याची साल ही काढून घेतलेली आहे या प्रकारे। त्यानंतर एखादी पसरट भांडं घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण पुरण चाळण्याची चाळण असते ना आपल्याकडे, ती चाळण ठेवायची आहे। आता हा जो साबुदाणा आहे ना भिजून घेतलेला, तो या चाळणीमध्ये टाकायचा आहे आणि घरातील कुठलाही ग्लास, तांब्या किंवा मॅचर घ्यायचा आहे आणि त्याच्याने हा जो साबुदाणा आहे अशा प्रकारे आपल्याला रगडून घ्यायचा आहे। पुरण चाळतो ना तशाच पद्धतीने चाळून घ्यायचा आहे हा साबुदाणा। मस्त अगदी सॉफ्ट भिजलेला असतो, त्यामुळे लगेचच निघतो तो चाळणीच्या आतून, जास्त काही घासावं सुद्धा लागत नाही। अशाच प्रकारे सगळा साबुदाणा हा चाळणीच्या आतून काढून घेते। तर चकली बनवण्याची ही खास अगदी महत्त्वाची टिप्स आहे। साबुदाणा असा पुरणासारखा चाळून घेतला ना, चकली अगदी गोल गरगरीत येते, ती कुठेही तुटत नाही आणि असे साबुदाण्याचे दाणे दाणे सुद्धा त्यावरती दिसत नाही। तर अशाच प्रकारे सगळा साबुदाणा हा चाळून घ्यायचा आहे। पुरणाप्रमाणेच अगदी सहज चाळला जातो अशा प्रकारे जर का आपण साबुदाणा हा भिजून घेतला तर उकळत्या पाण्यामध्ये। साबुदाणा हा पूर्ण हा चाळून झालेला आहे, असा चाळणीला खाली चिटकतो, तोही चमचाने काढून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे काही मिनिटांमध्येच हा साबुदाणा चाळला गेलेला आहे या प्रकारे। आता हे बटाटे घ्यायचे आहे आणि तीच चाळण घ्यायची आहे पुन्हा आणि त्या चाळणीवरती हे बटाटे असे टाकून एखादी मॅचरने किंवा ग्लासने, मॅचर नसेल तर ग्लास घ्या किंवा तांब्या घ्या, कुठलेही भांडं घेऊन
अशा पद्धतीने हे बटाटे सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचे आहे. बघा लगेचच मॅच होतो हा मॅचरने. अशाच प्रकारे सगळे बटाटे आपल्याला चाळणीवरती हे काढून घ्यायचे आहे. बटाटा छान मऊ शिजलेला असला ना अगदी सहज इझी तो निघतो. तर अशा प्रकारे सगळे हे शिजून घेतलेले 1 किलो बटाटे अशा प्रकारे मॅच करून घेतलेले आहे. ह्या पद्धतीने आता चवीसाठी मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. तर 6 ते 7 हिरव्या मिरच्या मिक्सरला असं जाडसर फिरून घेतलेला आहे ठेच्यासारखं. त्यानंतर मीठ टाकायचं आहे. तर 2 पोहे खाण्याचे सपाट चमच इतपत मीठ टाकते. अंदाजाने अशा प्रकारे आपण टाकू शकता. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा टाका किंवा लाल मिरची पावडरही वापरू शकतात. पण हिरवी मिरची वापरल्यामुळे चकली दिसायला छान पांढरी दिसते, म्हणून मी हिरवी मिरचीचा वापर करते. आता मीठ, मिरची आणि बटाटे, साबुदाणा हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे असं एकजीव करायचं आहे. चमचाने करण्यापेक्षा हाताने हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स होते म्हणून हातानेच करून घ्यायचं आहे. तर चकली बनवण्याची ही जी पद्धत आहे ना अतिशय सोपी आहे. कुणालाही अगदी सहज बनवता येईल आणि चकल्या दिसायलाही खूपच छान होतात. त्यासोबतच चवीला सुद्धा मस्त लागतात. अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे. असं छान मिक्स करून घेतलेलं आहे. ह्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर गॅस चालू करते आणि गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमी करायची आहे. कमी गॅसवरती हे पातेलं ठेवते आणि 2 ते 2.5 मिनिटासाठी हे मिश्रण असंच राहू द्यायचं आहे पातेलं आणि मिक्स करत घ्यायचं आहे. म्हणजे एक वाफ या मिश्रणाला द्यायची आहे. तर आत्तापर्यंत मी जिरे वगैरे टाकलेले नाही. तुम्ही जर का उपवासाला जिरे खात असाल तर मग ते केव्हा टाकायचे मी तुम्हाला दाखवते. आणि जर का जिरे तुम्ही खात नसाल तर फक्त एवढं जे आपण साहित्य वापरलेलं आहे चकलीमध्ये तेवढंच साहित्य तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारे हे चकलीचं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर गॅस कमी करते आणि झाकण ठेवून घेते 1 मिनिटासाठी. 1 मिनिट झालेला आहे. मी गॅस बंद करून घेतलेला आहे. झाकण उघडून दाखवते आणि हे जे मिश्रण आहे मिक्स सुद्धा करून घेते. अशी एक वाफ दिली ना चकलीला छान वास येतो आणि चकली तळल्यानंतर फुलते सुद्धा चांगली आणि दिसायलाही चांगली दिसते. तुम्ही पाहू शकता जास्तही आपल्याला शिजवायची गरज नाही. फक्त 2 मिनिटासाठी हे गॅसवरती ठेवून अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे. तुम्ही जर का उपवासाला जिरे खात असाल तर यामध्ये जिरे टाकायचे आहे. पोहे खाण्याचा 1 चमचा जिरे टाकले आणि मिक्स करून घेते. जिरे आधी टाकले नाही कारण जिऱ्यामुळे चकलीला पिवळसरपणा येतो. सगळ्यात शेवटी आपल्याला जिरे टाकायचे आहे आणि हे जे मिश्रण आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. जिरे जर का तुम्ही उपवासाला खात नसाल तर स्किप सुद्धा करू शकता. खात असाल तरच टाका. पण जिऱ्यामुळे ह्या चकलीची चव छान लागते. आता तळापासून तर सगळं हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे जे मिश्रण आहे चकली बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, आता ही चकली मी तुम्हाला साचा मशीन न वापरता करून दाखवत आहे. म्हणून तेलाचं पॅकेट घेतलेलं आहे खाली आणि त्या पॅकेटला वरतून पूर्णपणे कापून घेतलेलं आहे वरची बाजू. त्यामध्ये हे मिश्रण भरायचं आहे. अगदी सहज भरलं जातं अशा प्रकारे. तर तुम्ही दुधाची पिशवी किंवा मिठाची किंवा तेलाचं पॅकेट घेऊ शकता. मिश्रण हे भरून घेतलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी रबर लावायचं आहे. रबर नसेल तर अशा प्रकारे गुंडाळून दोऱ्याने बांधून घ्या. म्हणजे चकली बनवताना हे मिश्रण बाहेर निघणार नाही. आता चला चकली करूया. तर प्लास्टिकचा पेपर जाड आथरून घेतलेला आहे आणि असं रबर सुद्धा या ठिकाणी लावून घेतलेलं आहे. त्यानंतर असं थोडंसं टोक हे कापून घ्यायचं आहे आणि मग चकली करूया. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अजिबात ही चकली कुठेही तुटत नाही. जेवढी आपल्याला मोठी चकली करायची आहे त्यानुसार ही चकली होत असते. जास्त मोठी सुद्धा चकली ही व्यवस्थित दिसत नाही. साधारण 4 ते 5 वेढ्यांची ही चकली मी करून घेते. अगदी भराभर होते. कुणाच्याही मदतीशिवाय आपण एकटे जरी असले तरी सुद्धा अशा ह्या मस्त चकल्या करू शकतो. तर मंडळी तुम्ही पाहू शकतात कुठेही चकल्या ह्या तुटत नाही. मस्त अशा अगदी भराभर या चकल्या होत आहे. ह्या चकल्या बनवण्यासाठी आपल्याला साचा मशीन काही वापरायची गरज नाही. अशा प्रकारे फक्त पॅकेटने ह्या भराभर चकल्या होत असतात.
तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर का साच्याने ह्या चकल्या करायच्या झाल्या म्हणजे सोऱ्याने, तर चकल्या तुम्ही करू शकता. अजिबात साच्यामध्ये हे चकलीचं मिश्रण अडकत नाही. मस्त न अडकता गोल करकरीत आणि एकसारखी अशी चकली होते. अशा प्रकारे सगळ्या मिश्रणाच्या चकल्या ह्या केलेल्या आहे. त्यानंतर ह्या ज्या चकल्या आहे मस्त 2 दिवस मी वाळवून घेतलेल्या आहे. या ठिकाणी चकली पाहू शकता, मस्त टोपली भरून झालेली आहे आणि पांढरी शुभ्र दिसत आहे ह्या प्रकारची. अगदी परफेक्ट अशा ह्या चकल्या झालेल्या आहे. आता ह्या चकल्या मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. चकल्या तळून घेऊया. गॅस चालू करते आणि गॅसवरती कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवायचं आहे. तेल तापलं जात आहे. 5 चकल्या ह्या तेलामध्ये टाकते आणि तुम्ही पाहू शकता लगेचच छान अशा ह्या चकल्या फुलत असतात. मस्त उलटून पालटून ह्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. मस्त चकलीला पांढरा शुभ्र रंग आलेला आहे आणि मस्त अशा फुललेल्या सुद्धा आहे. चकली तळून झाली का तेलाच्या आतून काढून घ्यायची आहे. तेल निथळून. अजिबात ही चकली तेलकट होत नाही, कारण यामध्ये आपण फुलखार किंवा बेकिंग सोडा काही टाकलेलं नाही. अशाच प्रकारे काही चकल्या आणखी मी तुम्हाला तळून दाखवते. 5 ते 6 चकल्यांमध्येच अशी ही कढई भरली जाते. अशा ह्या दुप्पट तिप्पटीने ह्या चकल्या फुलत आहेत. अगदी परफेक्ट रेसिपी आहे ही चकलीची. नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे, ते दाबून ऑलवरती प्रेस करा. म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी पाहता येईल. तर अशा प्रकारे मी काही चकल्या ह्या तळून घेतलेल्या आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशा दिसत आहे ना, पांढऱ्या शुभ्र आणि मोठ्याच असं छान. चकलीची साईजही तुम्ही पाहू शकता. 3 पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही, अशी ही चकली फुलत असते आणि दिसायलाही मस्त अशी ही चकली दिसते. तेवढेच खुसखुशीत सुद्धा ही चकली होते. आपल्या घरामध्ये जर का वयस्कर मंडळी असली तरी सुद्धा ते अगदी सहज ह्या चकल्या खाऊ शकतात. एवढ्या ह्या चकल्या खुसखुशीत होतात. या पद्धतीने तुम्ही चकली बनवा. किती किलोमध्ये सुद्धा बनवली तरी सुद्धा ही चकली अगदी परफेक्ट होते. मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.